मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये उपोषण सुरू केलं होतं. अखेर उपोषण हे सोडण्यात आलेलं आहे. सरकारने 8 पैकी 6 मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. आपल्यासोबत भाजप आमदार संजय केनेकर आहेत. काय सांगाल, आता ही जी मागणी होती जरांगे पाटलांची त्यापैकी 8 पैकी 6 मागण्या पूर्ण झाल्यात, काय तुमची भावना? देवाच्या दरबारात निश्चितपणे न्याय मिळतो हे एकदा परत सिद्ध झालं. आणि कितीही दुष्णे शिव्या शाप होऊन गेल्या, परंतु इतिहास शिव्या शापांना लक्षात ठेवत नाही, इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. म्हणूनच बॅनरवर हे मोठ्या अक्षरात लिहिलेलं मजकूर आज सगळ्यांना आठवणीत येईल. अकेला देवेंद्र क्या कर सकता है हे परत एकदा मराठा समाजाला आरक्षण देऊन सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात या आंदोलनाच्या वेळेस गुदगुल्या फुटत होत्या की देवेंद्रजी कोंडीत सापडले आणि देवेंद्रजीचा बदला काढायचा, हिशोब करायचा वेळ खऱ्या अर्थानं आली. या भावनेतून बऱ्याच राजकीय नेत्यांनी या मोर्चाचा गैरफायदा उचलण्याचा जे प्रयत्न केला होता, त्यांच्या सगळ्यांना तोंडावर पाडण्याचं काम आमच्या देवाभाऊंनी केलं. निश्चित मी अभिनंदन करतो माननीय या राज्याचे सक्षम, संवेदनशील आणि अभ्यासू मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री आपले अजितजी पवार साहेब, आणि जी समिती मुख्यमंत्र्यांनी नेमली होती त्या समितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि त्यांचे सर्व सदस्य, या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि निश्चितच जरांगे पाटलांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या आरोग्याकरता. बरं, एक महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटील कुठेतरी नाराज आहेत. 8 पैकी 6 मागण्या पूर्ण झालेल्या असल्या तरी सुद्धा त्यांची अशी मागणी होती, इच्छा होती की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे यायला पाहिजे होते, ते आलेले नाही आहेत. वैर ह्याचाच कायम राहील. हे बघा, शेवटी हिरो तो हिरोच असतो आणि देवेंद्रजींनी गरीब मराठा समाजाला न्याय दिला. त्यामुळे न्याय देणारा व्यक्ती हा प्रत्यक्षपणे न्याय मागणाऱ्याच्या प्रत्येक हृदयात उतरला. आणि त्यामुळे कोणाचं जर देवेंद्रजीमुळे अडलं असेल तर मला वाटत नाही असं की देवेंद्रजीने सगळे निर्णय देवेंद्रजीने घेतलेले आहे. तुम्ही देवेंद्रजीचं नाव घ्या नका घेऊ, पण इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षरानं जेव्हा मराठा समाजाला न्याय देण्याची जेव्हा चर्चा केली जाईल, तेव्हा इतिहासाच्या सोनेरी पानावरचं खरं मोठं नाव कोणाचं असेल तर देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव असेल. बरं, पण परंतु मराठवाड्यामध्ये, राज्यभरामध्ये हिरो तर जरांगे ठरलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला? हे बघा, जरांगेंनी मागणी केली, गोरगरीब मराठा समाजाकरता मागणी केली, त्यांनी लढा उभा केला. परंतु लढायला खऱ्या अर्थानं त्यांनी केलेल्या मागणीला, त्यांनी केलेल्या न्यायाला, त्यांनी केलेल्या अपेक्षित खरं तर प्रश्नांना उत्तर देण्याची ताकद कोणात होती? 50 वर्ष मराठा समाजाला न्याय देण्याची, निर्णय देण्याची ताकद कोणत्याच मुख्यमंत्र्यात नव्हती. पण जे तोंड वर काढून म्हणत होते ना, अकेला देवेंद्र क्या करेगा, तो अकेला देवेंद्र ही था जो मराठा समाजाला खऱ्या अर्थानं सातत्याने न्याय देण्याच्या भूमिकेत उभे राहिले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेलं आहे. मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री महोदय आहेत, त्यांनीच समाजाचं भलं केलं असं अप्रत्यक्षपणे भाजप आमदार संजय केनेकर बोलत आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. तर भाजप आमदार संजय केनेकरांची भूमिका देखील आपण पाहिलेली आहे. तर दुसरीकडे आता मुंबईतील मराठ्यांचा हा जल्लोष आम्ही तुम्हाला दाखवतोय. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.